नमस्कार, मी निरंजन. काल पुण्यातून मनुवाद निर्यात या नावाने एक व्हिडिओ मी केला होता आणि लंडनमध्ये शिकत असलेला प्रेम बिराडे या विद्यार्थ्याला त्याची जात विचारून नंतर तो त्या कॉलेजमध्ये शिकायला होता असं व्हेरिफिकेशन ज्यांनी नाही दिलं त्या पुण्यातल्या कॉलेजतर्फे तो व्हिडिओ आल्यानंतर एक पत्र प्रसिद्धीस देण्यात आलं. तर ते पत्र काय आहे याच्याबद्दल आता आपण बघूयात. हे ते पत्र आहे, लेटरहेड वापरलेलं आहे. मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स ऑटोनॉमस, शिवाजीनगर, पुणे इथलं ते कॉलेज आहे. हे बऱ्यापैकी प्रसिद्ध कॉलेज आहे, बऱ्याच जणांना ते कॉलेज माहिती सुद्धा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे या संस्थेचं चेअरमन प्रोफेसर डॉक्टर गजानन एकबोटे आणि त्याच्या खालती डॉक्टर निवेदिता जी एकबोटे, म्हणजे निवेदिता गजानन एकबोटे या प्रिन्सिपल आहेत. म्हणजे संस्था चालकांचीच मुलगी ही त्या कॉलेजच्या त्या प्रिन्सिपल आहेत. त्याच्या खालती त्यांची डिग्री वगैरे पण दिलेली आहे. ती डिग्री अशी दिलेली आहे, BE MBA नंतर BBA कोर्सच्या कोऑर्डिनेटर, त्यानंतर MA सायकोलॉजी अगदी अलीकडेच केलेलं आहे वगैरे असं. तर असं सगळं ते त्याच्यात त्यांचं ते क्वालिफिकेशन आहे. आता मुळामध्ये आर्ट्स सायन्स अँड कॉमर्सचं प्रिन्सिपल होण्यासाठी त्यांचं मुख्य शिक्षण जे झालेलं आहे BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, त्याचा काही संबंधच नाही. त्यामुळे कारण तो कोर्स इथं शिकवलाच जात नाही. तर त्या ज्या शिकल्या आहेत त्यातली एकही विषय इथं शिकवला जात नाही अशा कॉलेजच्या त्या प्रिन्सिपल आहेत. कारण ऑटोनॉमसच्या नावाखाली वडिलांनी मुलीला त्या कॉलेजचं प्रिन्सिपल नेमलेलं आहे, हा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. आता त्या पत्रामध्ये काय म्हटलंय बघा. पहिल्यांदा तर ते पत्र कोणालाच ॲड्रेस केलेलं नाही, म्हणजे त्याच्यावरती टू हुमसो एव्हर इट मे कन्सर्न इतकं तरी लिहायला पाहिजे होतं, तेही नाही लिहिलेलं. त्या पत्रामध्ये एवढंच लिहिलंय, रिस्पेक्टेड सर मॅडम, आय प्रोफेसर डॉक्टर निवेदिता जी एकबोटे प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज वगैरे वगैरे विश टू ब्रिंग टू युअर काइंड अटेन्शन अँड सिरियस अटेन्शन अ सिरियस इश्यू, हे बघा, अ सिरियस इश्यू ऑफ हॅरॅसमेंट, डिफेमेशन, डेलिबरेट मिसयूज ऑफ सोशल मीडिया बाय अ फॉर्मर स्टुडंट ऑफ द कॉलेज. त्याचं नाव पण तिथे लिहिलेलं आहे. हु वॉज ॲडमिटेड टू द BBA प्रोग्राम इन जून 2020 अँड पास्ड इन जानेवारी 2024. म्हणजे जून 2020 मध्ये त्याला तिथे ॲडमिशन मिळाली आणि जानेवारी 2024ला तो त्या कॉलेजमधून पास झाला. अशा विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून कॉलेजला हॅरॅसमेंट, डिफेमेशन आणि डेलिबरेट मिसयूज ऑफ सोशल मीडिया, म्हणजे सोशल मीडियाचा वापर करून कॉलेजच्या हॅरॅसमेंट आणि डिफेमेशन ही एक विद्यार्थी करत आहे, जो विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये त्यांच्याच म्हणण्यानुसार जून 2020 ते जानेवारी 2024 शिकत होता. आता यातला जो सेकंड पार्ट आहे की तो कुठल्या कालावधीमध्ये त्या कॉलेजमध्ये शिकत होता, इतकंच त्याला हवं होतं त्याच्या नोकरीसाठी. इतकंच त्याला हवं होतं की या नावाचा विद्यार्थी या कॉलेजमध्ये अमुक अमुक प्रोग्राममध्ये BBA प्रोग्राममध्ये 2020 ते 2024 शिकत होता. ते नाही कळवलं त्या कंपनीला लंडनमधल्या, त्यामुळे त्या मुलाची नोकरी गेली आणि म्हणून त्याला हे सोशल मीडियावरती सांगावं लागलं की या कॉलेजनी मला ते दिलेलं नाही. आता त्याच्या पुढे त्यांनी काय म्हटलंय की द सेड इंडिव्हिज्युअल हॅज बीन कंटिन्युअसली पोस्टिंग फॉल्स, मिसलिडिंग, defamatory statements on social media attempting to malign the image of the college and its staff members and the principal. आता त्यांचं असं म्हणणं आहे की तो जाणीवपूर्वक खोटी, नंतर दिशा भटकवणारी आणि बदनामी करणारी स्टेटमेंट्स सोशल मीडियावरती टाकतोय, ज्याच्यामुळे कॉलेजची इमेज आणि कॉलेजमधल्या स्टाफची, प्रिन्सिपलची इमेज ही खराब होते. आता त्यांनी जे काही टाकला व्हिडिओ लंडनचा, जो आपणही काल दाखवला, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं मार्कशीट दाखवल्या,
त्याच्यानंतर त्याला आलेल्या मेसेजेस किंवा ईमेल्स याचं त्यांनी दाखवलं की त्या HODनी काय पाठवलं त्याला. त्याच्यानंतर त्याला कास्ट कशी विचारली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रिन्सिपलच्या इन्स्ट्रक्शन्समुळे आम्ही तुला असं काही रेकमेंडेशन देऊ शकणार नाही, त्याच्यावरती त्यांनी म्हटलं. हे सगळं कम्युनिकेशन त्यांनी दाखवलं. त्याच्या मार्कशीट्स दाखवल्या. त्यानंतर याच कॉलेजनी त्याच्या मास्टर्सच्या डिग्रीसाठी त्याला 2 रेकमेंडेशन लेटर्स दिली होती. त्या 2 रेकमेंडेशन लेटरमध्ये कॉलेजनी कोणती विशेषणं वापरून त्याचं कौतुक केलं, त्याची शिफारस केली, हे पण त्यांनी सांगितलं. मग त्यांनी फक्त एक गोष्ट सांगितली का नाही, त्यांनी हे पण सांगितलं की याच कॉलेजनी 2 मला अशी पत्र दिली होती ज्यात त्यांनी माझी प्रशंसा केली होती माझी शिफारस करत असताना. आता यात डिफेमेटरी काय आहे किंवा यात हॅरॅसमेंट काय आहे, हे तुम्ही तुमचं त्याच्याबरोबर झालेलं कम्युनिकेशन आहे. या कॉलेजच्या HODचं त्या विद्यार्थ्याबरोबर झालेलं कम्युनिकेशन आहे जे त्याने दाखवलं. मग हे कम्युनिकेशन जर म्हणजे हे सांगितल्यामुळे जर कॉलेजची बदनामी होत असेल तर असं कम्युनिकेशनच कॉलेजनी करायला नाही पाहिजे होतं ना. आधी ते कम्युनिकेशन करायचं आणि मग ते सांगितलं म्हणून तो आमची बदनामी करतोय. अरे पहिल्यांदा असं कम्युनिकेशनच करू नका, जात विचारणारं वगैरे. हे केलं म्हणून झालं ना. नंतर फर्दर मोर द स्टुडंट हॅज ऑलरेडी बीन इश्यूड लेटर्स ऑफ रेकमेंडेशन अँड 1 बोनाफाईड सर्टिफिकेट बाय द कॉलेज इन द पास्ट. म्हणजे ऑलरेडी त्याला 3 रेकमेंडेशन लेटर्स आणि 1 बोनाफाईड सर्टिफिकेट हे कॉलेजतर्फे पूर्वीच दिलं गेलेलं आहे. आता हे जर त्याला पूर्वीच दिलेलं आहे, आता तो हे मागत नाहीये रेकमेंडेशन लेटर किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट हे मागत नाहीये. त्याला त्या कंपनीला हवंय, त्याला नकोय. त्याच्या कंपनीला, त्याला एम्प्लॉयरला हवंय कॉलेजकडून की तो या कॉलेजमध्ये इतक्या वर्ष या साली शिकायला होता का, ते एम्प्लॉयरनी विचारलंय, त्यांनी नाही मागितलेलं. जसं तोही त्या व्हिडिओत म्हटला की मी भीक मागत नाहीये, माझा अधिकार आहे तो, कारण मी शिकलोय तिथं. त्याच्या पुढे आता हे जे त्यांनी म्हटलं की हॅज ऑलरेडी इश्यूड, आता हाच पॅरेग्राफ बघा किती इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवा पॅरेग्राफ. त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय रिसेंटली ही अप्रोच द कॉलेज वन्स अगेन डिमांडिंग दॅट अन एज्युकेशन रेफरन्स फॉर एम्प्लॉयमेंट पर्पज बी इश्यूड अंडर माय सिग्नेचर कन्सिडरिंग हिज. आता पुढे बघा, आता त्या म्हणतायत कन्सिडरिंग हिज अनसॅटिस्फॅक्टरी कंडक्ट and disciplinary record during his tenure as a student and as per institutional policy, the college decided not to issue any further recommendation or reference letter. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी पुन्हा एकदा कॉलेजला अप्रोच केलं की असा एक त्याला रेफरन्स लेटर पाहिजे होतं म्हणून त्याच्या एम्प्लॉयमेंटसाठी, हे त्यांनी म्हटलंय. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलंय कन्सिडरिंग हिज अनसॅटिस्फॅक्टरी कंडक्ट, म्हणजे त्याचं असमाधानकारक वर्तन लक्षात घेता आणि त्याचा शिस्तभंगाचं रेकॉर्ड, म्हणजे बेशिस्तीचं रेकॉर्ड, कॉलेजमध्ये शिकत असतानाची बेशिस्ती, हे रेकॉर्ड लक्षात घेता आणि इन्स्टिट्यूशनचे धोरण, पॉलिसी म्हणून आम्ही त्याला याच्या पुढे कुठलंही रेकमेंडेशन किंवा रेफरन्स द्यायला नकार दिला, हे त्यांनी कबूल केलंय. आता या बाईला हे कळत नाही. या पॅरेग्राफमध्ये त्या असं म्हणतायत की त्याचं असमाधानकारक वर्तन होतं आणि त्याचं बेशिस्त वागणूक होती कॉलेजच्या काळात. ती बाई आपण आधीच्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलंय हे विसरते. ती आधीच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी म्हटलंय की आम्ही त्याला यापूर्वी 3 लेटर्स ऑफ रेकमेंडेशन आणि 1 बोनाफाईड सर्टिफिकेट हे ऑलरेडी दिलेलं आहे. मग त्याचं असं वर्तन जर होतं तर त्याला ते आधी का दिलं होतं? तेव्हा इन्स्टिट्यूशनची पॉलिसी कुठे गेली होती शेण खायला? मी शेण खायला म्हणतो कारण हे पंचगव्य खातात, पंचगव्याच्या नावाखाली शेणच खात असतात. ह्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी सगळा गोंधळ केला आणि स्वतः फसल्यात या पॅरेग्राफमध्ये. त्याच्यानंतर फॉलोइंग दिस ही बिगॅन पब्लिशिंग फॉल्स डिफेमेटरी आणि इन्फ्लेमेटरी videos on various social media platforms
falsely alleging that the college, Dr. Anjali Sardesai, Vice Principal Academics, and Professor Loli Das, Head BBA Department, and the undersigned are discriminating against him on caste. आता हा जो या पॅरेग्राफच्या दरम्यान ज्यावेळेला त्यांनी यांना पुन्हा अप्रोच केलं त्यावेळेला पहिल्यांदा या लॉली दास मॅडमनी त्याला कम्युनिकेशनमध्ये आहे ते याला त्याला सांगितलं की आम्ही तुझं डॉक्युमेंट्स चेक करतो आणि मग तुला ते देतो. आणि नंतर त्यांनी त्याला कास्ट विचारली. हे त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कम्युनिकेशनमध्ये आहे. आणि मग हे जेव्हा नाकारलं गेलं, जेव्हा त्याची नोकरी गेली, त्यामुळे त्यावेळेला त्यांनी त्याच्या बाबतीत काय घडलं हे सांगायला सुरुवात केली. मग तुम्हाला एवढा त्रास व्हायचं काय कारण आहे? पंचगव्य खायचं नव्हतं एवढा जर त्रास होत असेल तर. आधी शेण खायचं आणि मग नंतर म्हणायचं तो आम्ही शेण खाल्लं हे हा सांगतो लोकांना. अहो खाऊ नका ना, खायला काही वाटत नाही. त्यांनी सांगितलं तर मात्र यांची बदनामी होते. त्यानंतर आय विश टू कॅटेगोरिकली स्टेट दॅट नो सच इन्स्टन्स ऑफ कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन हॅज एव्हर ऑकर्ड. मग त्याला जे विचारलं ते काय होतं? त्यांनी रेफरन्स मागितला, रेफरन्स द्यायचा किंवा नाही द्यायचा. त्या दरम्यान त्याला जात विचारायचं कारण काय होतं? कारण हे त्याच्या कम्युनिकेशनमध्ये आहे, त्याच्याबरोबर केलेल्या कम्युनिकेशनमध्ये. हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांनी. त्याच्यानंतर पुढच्या पानावर बघू आपण. आय विश टू प्लेस ऑन रेकॉर्ड माय डीप रिस्पेक्ट फॉर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, द आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हिज आयडियल्स of equality, education, social justice have profoundly influenced my personal and professional journey. It is because of his empowering constitutional framework envisioned by Dr. Ambedkar that I proudly serve today as the principal of this reputed institution. त्यात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक केलंय. उघड आहे हा पॅरेग्राफ. ऑडियन्ससाठी आहे, दर्शकांसाठी, प्रेक्षकांसाठी, की बाबा माझं असं काही नाहीये. प्रत्यक्षात वागणूक काय मिळाली प्रेम बिराडेला हेच महत्वाचं आहे. तुमच्या विचारात काय याच्याशी काही घेणं देणं नाही. आचरणात काय आहे, आचरणात हा जातीभेद आला की नाही हेच महत्वाचं आहे. द रिफ्युजल टू इश्यू अन एज्युकेशन रेफरन्स इन दिस केस इज प्युअरली बेस्ड ऑन इन्स्टिट्यूशनल नॉर्म्स, डिसिप्लिनरी considerations and professional ethics and has no connection whatsoever with students' social or community background. म्हणजे पुन्हा तेच म्हटलंय की रेफरन्स न देण्याचं एकमेव कारण म्हणजे त्या संस्थेची असलेली काय शिस्तीबद्दलची डिसिप्लिनरी कन्सिडरेशन्स आणि प्रोफेशनल एथिक्स याचा संबंध आहे. त्याच्यामुळे त्याला ते दिलं नाही. त्याच्या समाजाशी जातीशी काहीही संबंध नाही असं त्यांनी याच्यात परत एकदा म्हटलंय. Through repeated online posts and videos, he said individual is spreading misinformation. This individual is spreading misinformation, misguiding the student community and attempting to provoke unrest, thereby damaging the reputation of the college. His actions amount to defamation, cyber harassment and incitement through digital platforms. आता त्याच्याकडे जी कम्युनिकेशन आहे तुमच्या कॉलेजच्या लोकांनी त्याच्यासोबत केलेलं, दॅट इज हॅरॅसमेंट. दॅट इज हॅरॅसमेंट. तो जे करतोय ती हॅरॅसमेंट कशी असेल? तो फक्त त्याच्याबाबत काय घडलं हे सांगतोय आणि ते खरं सांगत असेल तर ते डिफेमेशन मध्ये येत नाही. त्याच्याकडचंच कॉन्व्हर्सेशन, त्याच्याकडचं कम्युनिकेशन तो सांगतोय. आणि मग आय रिक्वेस्ट युअर काइंड ऑफिस to take cognizance of this matter and initiate appropriate legal action. आता हे पत्र लिहिलं कोणाला आहे? हे पत्राचा पहिला पार्ट जर बघितला, हा सगळा पार्ट, आता हे पत्र कोणाला ऍड्रेसच केलेलं नाहीये. म्हणजे यांचा एक फोटो आहे मुख्यमंत्र्यांच्या सोबतचा, झी पुरस्कार मिळत असतानाचा. आणि तो फोटो जर बघितला, हा बघा, या निवेदिता एकबोटे ज्या इंजिनियर झाल्या आणि आर्ट्स कॉमर्स कॉलेजच्या प्रिन्सिपल आहेत.
त्यांचा हा देवेंद्र फडणवीसांच्या बरोबरचा फोटो, झी पुरस्कार, झी 24 तासचा पुरस्कार मिळाल्या वेळचा. तर हे पत्र निदान त्यांना तरी लिहायचं होतं ना, नाहीतर स्वतःच्या वडिलांना तरी लिहायचं होतं, गजानन एकबोटेंना, संस्थेच्या चेअरमनला. त्यांनाही लिहिलेलं नाही, कोणालाही ते पत्र ॲड्रेस केलेलं नाही. आणि शेवटच्या पॅराग्राफमध्ये म्हणतायत मात्र असं की हे बघा की युअर काइंड ऑफिस टू टेक अप्रोप्रिएट ॲक्शन अकॉर्डिंग टू इंडियन पिनल कोड. आता देवेंद्र फडणवीसांची इतकी ओळख असलेल्या, गजानन एकबोटेंची कन्या असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या या निवेदिता एकबोटेंना हे पण अजून लक्षात नाहीये की त्यांच्याच तडीपार अमित शहांनी इंडियन पिनल कोड बंद केलं, भारतीय न्याय संहिता आणली, BNS आलंय आता. त्या लिहितायत इंडियन पिनल कोड प्रमाणे कारवाई करा. अमित शहांनी रद्द केलेल्या कायद्याप्रमाणे कारवाई करा असं त्या म्हणतायत. आणि कोणाला म्हणतायत ते कळत पण नाहीये. कोणाला तरी त्या म्हणतायत की अमित शहांनी रद्द केलेल्या जुन्या इंडियन पिनल कोड प्रमाणे काहीतरी कारवाई करा. असा हा सगळा विनोदी प्रकार आहे. आता झालंय असं की याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संस्थेच्या विरोधात लोक बोलायला लागली आहेत, निदर्शनं करायला लागलेली आहेत. NSUIनी पण निदर्शनं केली, आणखीन विविध संघटना करतायत. वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा एक पत्र त्याच्याबद्दल इश्यू केलं. आणि म्हणून यांना भीती वाटली. पण हे जे परस्पर विरोधी, सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी अशी हे जे पत्र लिहिलेलं आहे, या पत्रामुळे मी म्हणतो की या परिवारामधले, या संघ परिवारामधले, एकबोटेने म्हणत, संघ परिवारामध्ये लो IQ बुलडोजर असतात. पहिल्यांदा म्हणतात की आम्ही याला 3 रेकमेंडेशन लेटर दिली, बोनाफाईड सर्टिफिकेट दिलं. आता त्याची वागणूक जर का असमाधानकारक आणि बेशिस्त होती तर त्याला बोनाफाईड सर्टिफिकेट दिलं कसं काय? ते बोनाफाईड होऊ शकत नाही ना जर बेशिस्त आणि असं असेल तर. मी वागणूक मालाफाईड आहे पण सर्टिफिकेट दिलं बोनाफाईड असं. आणि हे सगळी प्रशस्ती त्याची प्रशंसा वगैरे त्या पत्रांमध्ये केली. आणि नंतर आता म्हणतायत की त्याची वागणूक असमाधानकारक आणि बेशिस्त होती. आणि त्या पत्रांचं कंटेंट काय त्यांनी वाचून दाखवला काल त्या व्हिडिओत, की हा कसा पॅशनेट आहे, हा कसा इमॅजिनेटिव्ह आहे, हा कसा क्रिएटिव्ह आहे, हा कसा नम्र आहे. मग आधी त्याला ज्या वेळेला ही 3 रेकमेंडेशन लेटर दिली आणि एवढं त्याचं कौतुक केलं, ते जे कौतुक केलं होतं ते नंतर प्रिन्सिपल बनलेल्या या निवेदिता मॅडमला अवगुण वाटायला लागले का? नम्र असणं अवगुण आहे असं आहे का काही? म्हणजे नम्र असणं अवगुण आहे, इमॅजिनेटिव्ह कल्पक असणं अवगुण आहे. आणि मग त्यांनी हे असं एक विनोदी पत्र इश्यू केलेलं आहे. जो कायदा अस्तित्वात नाही त्या कायद्याप्रमाणे कारवाई करा अशी त्यांची मागणी आहे, कोणाकडे तरी केलेली. हे जे करून झालेलं आहे ही पश्चात बुद्धी आहे. ज्या वेळेला त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळेला यांना हे करावं असं वाटलं. आणि आता म्हणजे बूंद से गई वो हौद से लौट नहीं आती. त्यामुळे जे यांचं खरं रूप आहे या ब्राह्मण्यवादी मनोवाद्यांचं, हे प्रेम बिराडे प्रकरणामुळे आता समोर आलेलं आहे. आणि पुन्हा माझी दर्शकांना हीच विनंती आहे की प्रेमला तर मदत करूच. मी त्याला एक इन्स्टावर मेसेज पण पाठवलेला आहे तिथे. पण हा जो कलंक मनुवाद्याचा, ब्राह्मण्यवादाचा कलंक लागलेला आहे या देशाला, हा मिटवण्यासाठी सर्वांनी आता पुढे येणं गरजेचं आहे. आता आपापल्या घरात बसून हे होणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे खरोच खाली कॉमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण या बाईंनी दिलेल्या पत्राचं हे पूर्ण रिबटल आहे.
पूर्ण प्रत्युत्तर त्यांना याच्यातून दिलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.